हॅलो नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत सुकटचं कालवण. बरं, ही सुकट ना खूप छोटी असते, अगदी छोटे मासे असतात आणि याला कोकणात चेवणी असेही बोलले जाते. चला तर मग आज बनवूया सुक्या चेवण्याचं कालवण. हे चवीला खूप भन्नाट लागतं. तर अशा प्रकारे ही चेवणी दिसतात. यांना साफ करून त्यामध्ये मी कोमट पाणी टाकलेलं आहे आणि 5 मिनटं ठेवून देणार आहे. आता इथे मी फोडणी देत आहे. तेल घेतलेलं आहे. तेलात काही जास्त टाकलेलं नाही आहे, फक्त डायरेक्ट कांदा टाकलेला आहे. इथे कांदा चांगला परतवून घेत आहे मी. कांदा चांगला परतवून झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. ठेचा टाकून झाल्यानंतर परत एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. कांद्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि इथे आता मी लगेचच टोमॅटो टाकत आहे. टोमॅटो टाकून घेतल्यानंतर सर्व छान असं मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे चांगलं. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. चला, इथे टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. आता मी मसाले टाकून घेत आहे. मसाल्यांमध्ये मी तिखट मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, धनिया जिरा पावडर आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर अगदी थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे. आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया. एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता छान परत एकदा एकजीव करूया. चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये कोकम टाकूया. त्याचबरोबर कोथिंबीरही टाकलेली आहे. आता आपण बटाटे टाकून घेऊया. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालेलं आहे. आता आपण चेवणी टाकूया त्यामध्ये. परत चांगलं छान असं मिक्स करून घेऊयात. आता इथे वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी. बरं, हे पटकन शिजतं, जास्त वेळ लागत नाही. चला, परत एकदा मिक्स करून घेऊया. छान एकजीव झालं की त्यावर आपण 5 मिनटासाठी झाकण मारून ठेवूया, जेणेकरून बटाटे चांगले शिजतील. कारण का चेवणी शिजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त बटाटे शिजवायला थोडा वेळ लागतो. 5 मिनटं ठेवायचं. तर आपलं चेवण्याचं कालवण तयार झालेलं आहे. हे आहेत छोटे, पण खरंच टेस्टला खूप भन्नाट लागतात. तुम्ही नक्की करून बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.